ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। रत्नागिरीच्या भाटिये खाडीत मच्छीमार नौका बुडाली आहे। नौका उलटल्यानंतरचा थरार हा कॅमेऱ्यात कैद झालाय। बोटीतील 6 मच्छीमारांना सुदैवाने वाचवण्यात यश आलं आहे। नौकेची चाचपणी करत असतानाच बोट बुडाली। भाटिये खाडीत मच्छीमारी करणारी नौका ही बुडाली होती। भाटिये खाडीत यावेळेस मुखाजवळचा नौका उलटल्यानंतरचा थरार हा कॅमेऱ्यात कैद झालाय। बोटीवरील 6 मच्छीमार खलाशांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवण्यात अखेर यश मिळालंय। तर मच्छीमारी नौका पाण्यात चाचपणी करायला जात असतानाच काल ही दुर्घटना घडली आहे। ही संपूर्ण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचं पाहायला मिळतं। रत्नागिरीच्या भाटिये खाडीत मच्छीमार नौका बुडाली होती। नौका उलटल्यानंतरचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। तर बोटीतील 6 मच्छीमारांना अखेर वाचवण्यात यश आलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी बोट बुडाली आणि त्यानंतर शर्थीचा प्रयत्न करून 6 मच्छीमारांना वाचवण्यात अखेर यश आलंय। नौकेची चाचपणी केली जात होती आणि या चाचपणी दरम्यान ही बोट बुडाली होती। नौका उलटल्यानंतरचा हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। रत्नागिरीच्या भाटिये खाडीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे। मच्छीमार नौका बुडाली होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। बोटीतील 6 मच्छीमारांना वाचवण्यात अखेर यश आलंय। नौकेची चाचपणी सुरू असतानाच हा प्रकार घडला। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश गुढेकर। राकेश, वर्षा, सध्या मासेमारीला सुरुवात झालेली आहे। पाऊस देखील नाहीये आणि त्यामुळे बोटींची चाचणी सध्या मच्छीमारांकडून करण्यात येत आहे। अशी चाचणी भाटे गाडीच्या मुखाशी करण्यात येत होती। काल ही दुर्घटना घडली। ही नौका जी आहे ती चाचपणीसाठी मच्छीमारीच्या जात असताना भाटेखाडीच्या मुखाशीच ती बुडाली आणि त्यामध्ये या बोटीचं देखील नुकसान झालेलं आहे, मात्र कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। नौकेवरील 6 खलाशी सुखरूप आहेत, मात्र ही नौका बुडतानाचा व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। त्यामुळे ही नौका कशा पद्धतीने बुडाली हे देखील आता समोर येत आहे। भाटेखाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळामुळेच ही नौका बुडाल्याचं मच्छीमारांचं देखील म्हणणं आहे। ही नौका सज्जाद साखरकर यांची असल्याची देखील माहिती मिळालेली आहे। यावेळी जी दुर्घटना घडली त्यावेळी बोटीवर 6 खलाशी होते आणि या पाण्याचा मोठा करंट बसल्याने नौका खाडीत उलटली असं सांगितलं जात आहे आणि ही नौका उलटताच खलाशांनी नौकेवरून उड्या घेतल्या आणि त्यानंतर अनेक मच्छीमार देखील या खलाशांच्या बचावासाठी इथे धावलेले होते। निश्चितच सध्या बुडालेली नौका जी आहे ती राजौरा येथे किनाऱ्यावर आणून ठेवण्यात आलेली आहे आणि मात्र ही गाळ उपशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे। वर्षा, राकेश, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।